ओढुनी धावती संगिनी पाया गान मागे सरे मर्दा मी मराठे करे दुश्मनाला बरे का परे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय। जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या विमानतळावरती आपण मुंबईहून उतरलो आहोत। धागा शौर्याचा राखी अभिमानाची या आमच्या लोकप्रिय कार्यक्रमाची सुरुवात आपण श्रीनगरपासून करणार आहोत, जिथं भारतीय सैन्य दल सर्वाधिक आव्हानात्मक परिस्थितीत काम करतं। अशा प्रत्यक्ष पाकिस्तानच्या सीमारेषेवरती जाऊन महाराष्ट्रातल्या लहानग्यांनी पाठवलेल्या पत्ररूपी राख्या आपण जवान आणि अधिकाऱ्यांना सुपूर्द करणार आहोत। हा प्रवास निश्चित थरारक असणार आहे, रोमांचकारी असणार आहे। श्रीनगरपासून होते या प्रवासाची सुरुवात। आपणही व्हा आमच्यासोबत झी24 तासच्या टीमसोबत या प्रवासाचे साक्षीदार। चला तर मग करूयात सुरुवात धागा शौर्याचा राखी अभिमानाची या आमच्या उपक्रमाच्या थेट प्रवासाला श्रीनगरपासून सीमारेषेपर्यंत। श्रीनगरहून निघाल्यानंतर आपला प्रवास 100-125 किलोमीटरचा आहे, पण त्याकरता काही तास लागतात। त्याचं कारण काश्मीरमधला दुर्गम प्रदेश। काश्मीर पृथ्वीवरचं स्वर्ग असलं तरी देखील इथल्या दुर्गमतेमुळं, इथल्या निसर्गाच्या प्रतिकूलतेमुळं आपल्या सैनिकांना शत्रूबरोबरच इथल्या निसर्गाशीही लढावं लागतं। माझ्या पाठीमागे वाहणारी, खळाळून वाहणारी ही आहे झेलम। इथून वाहत झेलम थेट जाते ती पाकिस्तानात। याच झेलमच्या साथीनं आपल्याला पुढं उरीपर्यंतचा प्रवास करायचा आहे, नियंत्रण रेषेवर आपल्या सैनिकांना भेटण्यासाठी। मुंबई निघाल्यानंतर कित्येक तासांचा प्रवास केल्यानंतर आता अगदी भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ एका ठिकाणी भारतीय सैन्याच्या तळावर आमचा मुक्काम होता। सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला सांगता येत नाही आपण कुठं आहोत, पण ज्या ठिकाणी देशाच्या सीमा सर्वाधिक सुरक्षित राखण्याची गरज आहे अशा ठिकाणी आता आपण आहोत। या ठिकाणाहून आणखी काही तासांचा प्रवास करून आपण थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती आज भारतीय सैन्य दलामधल्या सैनिकांना धागा शौर्याचा राखी अभिमानाची उपक्रमामधली आपली पत्र देण्याकरता रवाना होणार आहोत। भारतीय सैन्य दलाची ही टीम आपल्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घेऊन जाण्याकरता आलेली आहे। आपण आता इथून या प्रवासाला सुरुवात करतो। मी एक सैनिक आहे, मी कुठल्याही पार्टीचा नेता नाही। आम्हाला माहिती आहे की आमचे शत्रू कोण आहे। जो पण रस्ता आमचा शेवटचा थेंब आहे तो आम्ही लढत राहू आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही फौजी आहोत। देशसेवेचे जे व्यसन आज 15 वर्षापूर्वी मला लागले होते ते व्यसन देशातील प्रत्येक तरुणाला लागावे। जाती जातीमध्ये जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण आता बंद झालं पाहिजे। IMPOSSIBLE इम्पॉसिबल, तर याचा अर्थ बनतो की आय एम पॉसिबल। धागा शौर्याचा राखी अभिमानाचीचा थरारक आणि रोमांचकारी प्रवास संपल्यानंतर आपण आत्ता थेट भारत पाकिस्तानच्या सीमेवरती आहोत, नियंत्रण रेषेवरती आपण आहोत। पाकिस्ताननं बळकावलेला काश्मीरचा प्रदेश अगदी समोर डोळ्याच्या समोर इथनं पाहता येतोय
आता कुठे आहोत हे नेहमीप्रमाणे सुरक्षेच्या कारणास्तव आपल्याला सांगता येणार नाही, पण अत्यंत महत्त्वाचा असा हा भाग आणि या भागाची आत्ता सध्या देखरेख करते ती आपल्या भारतीय सैन्यामधली अत्यंत दैदिप्यमान आणि जुनी परंपरा असलेली, जवळपास 235 वर्षांची परंपरा असलेली 4 मद्रास या ठिकाणी आत्ता तैनातीला आहे. आणि या बटालियनचं वैशिष्ट्य असं आहे की या बटालियनमध्ये संबंध दक्षिण भारतातले, अगदी अंदमान निकोबारपासून संबंध दक्षिण भारतामधले आपले सैनिक बंधू आहेत. किती छान हे आहे आणि कदाचित कुठल्याच देशाच्या सेनेकडे नसेल इतकी वैविध्यता आणि त्यातनं एकतेचा संदेश जो आपल्याला मिळतो तो भारतीय सैन्य दल देतं. दक्षिण भारतातली ही सर्व मंडळी आज इथे भारताच्या अगदी उत्तरेकडच्या सर्वात वरच्या टोकाचं संरक्षण करतायत, नेटानं संरक्षण करतायत. ही सगळी मंडळी आपल्याबरोबर आहेत. आप सब लोगों का बहुत 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 स्वागत है जी 24 तास के धागा शौर्याचा राखी अभिमानाचीच्या इस कार्यक्रम में. मैंने तो खत आपको दिए, आप सभी लोगों ने खत तो पढ़े ही. त्यांचे अधिकारी आहेत पंत साहेब, आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात. भारत साहब, हमारे छोटे छोटे बच्चों ने जो खत लिखे हैं, ज़रूर आपका जवाब चाहते होंगे बच्चे. बिल्कुल आप सीमा पे डटे हुए हैं और आप पे पूरा विश्वास है पूरे देश को, और आप सब लोगों पे पूरे देश को बहुत बहुत नाज है. खत पढ़ा आपने, किसका खत आपको मिला है, क्या कहेंगे उसको? मैं आज अपने इस सर्विस में बहुत ज़्यादा खुश हूँ कि जी न्यूज़ चैनल ने ये खत हमारे पास पहुँचाए हैं. और ये पहली बार मेरे साथ ऐसा हो रहा है कि मैं इस बॉर्डर में बैठ के महाराष्ट्र से जो खत मेरे पास आया है श्रुति का, जिसने मुझे लिखा है कि जो मेरे भाई बॉर्डर पे यहाँ पर ड्यूटी कर रहे हैं उनको मैं एक राखी भेज रही हूँ. तो मुझे बहुत अच्छा लगा जो उन्होंने ये खत मेरे लिए भेजा है. मेरा एक ही संदेश उनसे है कि इस देश की सुरक्षा करने के लिए हम सारे फौजी भाई यहाँ पर बैठे हुए हैं. आप लोगों ने जो हमें खत भेजा इससे मुझे बहुत अच्छा लगा. अरुण जी अंदमानून आहेत. अरुण जी, कैसा लगा आपको खत पढ़ के, किसका खत मिला आपको? हाँ सर, मुझे खत मिला है दीक्षित का मिला हुआ है महाराष्ट्र से. मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि उसने मुझे याद किया, हमारे फौजी भाइयों को याद करके उस खत भेजा हुआ है. इसलिए मैं पूरे फौजी भाइयों की तरफ से मैं उसको शुभकामनाएं देता हूँ, रक्षाबंधन की तरफ से भी. या देशाला एकत्रित बांधून ठेवते ती म्हणजे भारताची सेना. कैसा लगा आपको, किसका खत मिला? मुझे कैसे मिला है कि कई रसूल का मिला है, बहुत अच्छा है. इससे मैं बहुत खुश हूँ. हम जहाँ पे भी हमें जो भी छोटा छोटा बच्चा है हमारे ऊपर इतना चिंता कर रहे हैं, जो भी हम बॉर्डर पे, इससे मैं बहुत खुश हूँ. राखी पे यूजुअली घर जाते हो आप? जब से जॉब में आओ कभी जाने मिला है राखी को घर पे? घर पे नहीं मिला, इधर ही. तो कितना अच्छा लग रहा है आज की राखी पे किसी बहन का खत आया, राखी आई है आपको? आज बहुत अच्छा लग रहा है. किसका खत आया आपको? और खत आया ये है प्रेषित ओम प्रकाश का. और मैं ये बताना चाहता हूँ कि बच्चे ने जितनी मेहनत से बनाया है, उतना ही मैं भी उनको विश्वास दिलाता हूँ कि भारतीय सेना उनकी सुरक्षा में बिल्कुल तत्पर है और हर टाइम तैयार है. इसमें बहुत ही गर्व महसूस होता है. और अगर इतना विश्वास हमारे देशवासी हमारे ऊपर कर रहे हैं तो हमारे भी जो संकल्प है, हमारे जो हौसले हैं वो इतने दृढ़ हो जाते हैं कि हम किसी भी कैसा भी क्लाइमेट हो, कैसी भी सिचुएशन हो, कितना ही बड़ा चैलेंज हो, हम कैसे भी उसको पूरा करेंगे. और जो मेरी ट्रेनिंग है, जो मेरी ग्रूमिंग है, वो इस तरह मेरे को तैयार किया गया है कि मैं किसी भी सिचुएशन में अपने आप को बिल्कुल तत्पर रखूँगा. क्या बात है सर. किसका खत मिला है आपको, क्या कहेंगे बच्चों? सर, मेरे को अक्षय का खत मिला है और इन्होंने बहुत अच्छा लिखा है सर कि आप हमारे रक्षा करना और रक्षाबंधन की बधाई दी है. ये पढ़ के बहुत अच्छा लग रहा है. ये पहली बार किसी का खत आया अभी यहाँ पे. सर, काही सीनियर मंडळी आपल्याबरोबर आहेत. नागराज साहब, कितने सालों बाद खत मिला है आपको, या फिर आपको खत अभी भी मिलते रहते? मुझे कम से कम ये 10-12 साल के बाद पहला खत आया है मुझे. ये लिखा है जानवी हरिहर रावत ने. तो कभी हमने देखा नहीं ऐसे खत. और जो ये स्कूल के बच्चे, जो छोटे छोटे बच्चे हमें वहाँ से इतने दूर से खत भेज रहे हैं, तो मैं बहुत खुशी, यानी अपने आप बहुत खुशी महसूस कर रहा हूँ. अपने सारे फौजी भाई बहुत खुशी महसूस कर रहे हैं कि इतने दूर यहाँ पे कोई नहीं आता, सिविलियन को कोई अलाउड नहीं है यहाँ पे, फिर भी आप आए, जी टीवी यहाँ पे लेके आए. मैं बहुत हैप्पी हूँ इस पर. थैंक यू सो मच. किसका खत है आपको, कैसा लग रहा है पढ़ के? रेड्डी साहब. मेरा खत है सर विद्या जॉन. ये मंगन से गया हुआ. ये खत मेरा तो 10 साल सर्विस से अभी पहला खत मेरा आया हुआ है. मैं तो बहुत खुशी है. इतने दूर खत
आए हो एकदम बहुत खुशी है हमसे। कैसा लगा? किसका खत था? क्या कहेंगे उसको? मुझे ये खत मिला है जो कि अजित जयेंद्रा स्टैंडर्ड 10th स्टैंडर्ड है, जो कि स्कूल है SS निकम इंग्लिश स्कूल है। और ये बच्चे मुझे लिखा हुआ है, डियर सोल्जर, आई विश यू टू स्टे फोकस्ड इन योर वर्क एंड आई एम प्राउड ऑफ यू as you are protecting us and also our country so that we can sleep peacefully and I can celebrate festivals. This gave me lot of motivation and inspiration to all the youth. ये खत मिलके मुझे बहुत ही अच्छा महसूस हो रहा है। या पथकाची भाषा तमिळ आहे। आपण एक तमिळ गाणं या सैनिक दादाकडून ऐकूयात। கண்ணே கலைமானே கண்ணிமயிலென்ன கண்ணே உன நானே கண்ணே கலைமானே கண்ணிமயிலென்ன கண்ணே உன நானே அந்திப்பகல் நீனே பார்த்திரேன் ஆண்டவனே நீதான் காத்திரேன் ஆரிராரோ ஓராரிரோ ஆரிராரோ ஓராரிரோ सुरमई अखियों में ओ नन्ना मुन्ना अपना दे जाए सुरमई अखियों में नन्ना मुन्ना एक सपना दे जा रे निंदिया से उड़ के पाकी रे अखियों से आजा साथी रे रारी रारो ओ रारी रो रारी रारो ओ रारी रो। थैंक यू। जिस बच्चे की आपको राखी मिली है उसको क्या कहेंगे आप? सर मैं ये कहना चाहता हूँ तो अपना 26 साल का नौकरी के अंदर ये पहली बार ऐसा एक बच्चों का खतरा हमें मिला है, तो हम इससे बहुत खुशी हूँ। और इस बच्चे को भी हमने ये भरोसा देना चाहता हूँ तो भारतीय सेना हम सब मिलकर सारे भारत को और सारे संसार को हम रक्षा करेंगे। या सैनिकांना भेटतोय आपण सीमेवरती आहे। आत्ता अशा ठिकाणी आहोत की जिथनं अगदी स्पष्टपणे समोर पाकिस्तानची भूमी दिसते, त्यांच्या पोस्ट दिसतात। इथे प्रेक्षक हो, प्रत्येक क्षणाला मृत्यूशी गाठ असते, मात्र अशाही ठिकाणी आयुष्य आनंदानं कसं जगायचं, आपण छोट्या छोट्या गोष्टींकरता तक्रारी करतो। इथं आल्यानंतर कळतं की आपलं आयुष्य देखील देशाकरता अर्पण करण्याबाबत तक्रार करणार नाही, असे हे सगळे आपले जवान आहेत। या तमाम जवानांना भेटत राहू। पुढेही आपल्याला जायचं आहे। राष्ट्रीय रायफल्सचे जवान वाट बघतायत इथेही अगदी बाराकीमध्ये थेट, कारण सगळेच सैनिक त्यांच्या कर्तव्याची जागा सोडून येऊ शकत नाही, मात्र काही सैनिकांपर्यंत आपण जाणार आहोत। धागा शौर्याचा राखी अभिमानाचीचा हा प्रवास असाच सुरू असेल। या प्रवासात आपण आमच्याबरोबर आहात। वीर मद्रासी अडिकल 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 वीर मद्रासी अडिकल 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 वीर मद्रासी अडिकल 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 फॉर मद्रास डब्ल्यूए की जय 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 डागा डिवीजन की जय डागा डिवीजन की जय डागा डिवीजन की जय चिनार कोर की जय चिनार कोर की जय चिनार कोर की जय बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय बोला भारत माता की जय। अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं। भारत पाकिस्तान फॉरवर्ड पोस्टवर पाकिस्तानी चौक्यांसमोर बसलेल्या जवानांच्या हाती राज्यातल्या चिमुरड्यांनी पाठवलेली पत्र पोहोचली। एरवी शत्रूवर रोखलेली करडी नजर चिमुरड्यांची पत्र हाती आल्यावर क्षणभर का होईना भाऊक झाली। भरपूर चढून इथपर्यंत यायला लागतं आणि आता आपण अशा भागामध्ये आहोत इथं 24 तास आपले सैनिक दक्ष असतात। आता जी चेहऱ्यावरती जो गार वारा येतोय तो देखील चेहऱ्याला झोंबतोय आणि काश्मीरमध्ये उन्हाळा आहे सध्या, पण उन्हाळ्यात देखील इथे इतकी थंडी आहे कारण आपण नेहमी काश्मीरमध्ये पर्यटन स्थळी जिथं फिरायला जातो त्याच्याही दुप्पट
2.5 पट उंचीवरती आता आम्ही आहोत. इथं आपले सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती समोर पाकिस्तानवर लक्ष ठेवून असतात आणि या भागाचं तर वैशिष्ट्य असं आहे की 4ही बाजूनं इथं आपण पाकिस्तानशी वेढले गेलेलो आहोत. त्यामुळं अशा पद्धतीनं मौसम कुठलाही असो आपले सैनिक कायम दक्ष असतात. धागा शौर्याचा राखी अभिमानाची थेट सीमेवरती पोहोचलोय आपण सैनिकांपर्यंत. आपको बहुत बहुत शुभकामनाएं रक्षाबंधन की, स्वतंत्रता दिवस की. इतने दूर से आपको ये खाता है बच्चों के, कैसा लग रहा है? बहुत खुशी की बात है सर, क्योंकि पहले बार मिल रहा है, बहुत अच्छा लग रहा है. बच्चे लोग बहुत धन्यवाद. ये बहुत बढ़िया पेंटिंग ने बनाया हुआ है. 9th स्टैंडर्ड का सचिन यश बोल के 9th स्टैंडर्ड का है. ये खत मिला है मेरे को, बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि हम आज तक तो ऐसा वाला खत तो कभी देखा नहीं. मतलब फौज में आने के बाद तो ऐसा मिला नहीं, अभी मिला है. बहुत खुशी हो रहा है मेरे को. दरअसल पूरा देश आपसे बहुत ज़्यादा प्यार करता है. देश के बच्चे, बड़े, बूढ़े, सारे लोग हम आपसे बहुत ज़्यादा प्यार करते हैं. हमारे सोल्जर्स हमारी जान है, क्योंकि आप हमारे लिए अपनी जान दांव पर लगा देते हैं. बहुत ही कठिन परिस्थिति में आप ड्यूटी कर रहे हैं, इसीलिए देश आपसे बहुत ज़्यादा प्यार करता है. लाखों बच्चों ने आपके लिए दुआएं भेजी है, रक्षाबंधन की शुभकामनाएं भेजी है. उन बच्चों के लिए क्या कहेंगे आप? उस बच्चे के लिए मेरा तरफ से और मेरा साथी वाला जो जवान है उनका तरफ से मैं बहुत उसको बधाई दे देता हूँ. अगर उसके बहुत ही खुशी हो रहा है मेरे को, जो बच्चा लोगों का जो इतना बढ़िया से खत वगैरह हमें भेजा हुआ है, उसके लिए मैं बहुत शुभकामना देता हूँ. सैनिकांनी शुभकामना दिल्यात आणि मुलांनो, प्रेक्षकांनो, तुमच्या शुभेच्छा, तुमची पत्र, तुमच्या पत्ररूपी राख्या इथं थेट सीमेवरती पोहोचत आहेत. जवान खूप खुश होत आहेत, आनंदी आहेत आणि त्यांना खूप समाधान आहे की देश आमची वाट बघतोय, देश आमच्या पाठीशी आहे आणि देश आमच्या पाठीशी उभा आहे. असं असलं तर शत्रू कुठलाही असो, तो पाकिस्तान असो की समोर निसर्ग असो, आम्ही कुणालाही घाबरणार नाही. भारताची सेना ही सर्वसामान्यांच्या करता किती महत्त्वाची, मोलाची आहे हे पत्रातनं सैनिकांना कळालं आहे. सैनिकांचे डोळे, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बोलके असतात. सैनिक फारसा बोलत नाहीत, पण या सैनिकांच्याकडून आपल्या सगळ्यांसाठी खूप सारी कृतज्ञता पाठवली. पण इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे जोपर्यंत भारताचं सैन्य इथे सीमेवरती उभं आहे तोपर्यंत आपल्याला कशाची भीती नाही. खरंच भारतीय सैन्याचा इथं शत्रू समोर दिसत असताना मला प्रचंड अभिमान वाटतोय या सैनिकांचा. जय हिंद. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. हा खणखणीत जयघोष घुमतोय भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती. अगदी डोंगराच्या पलीकडे पाकिस्तान आहे, मात्र इथं निधड्या छातीचे वीर मराठे भारताच्या सीमांचं संरक्षण करतायत. ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम करतात, तुमची कर्तव्यनिष्ठता आहे, त्याचा या मुलांना किती अभिमान आहे. ही पत्र वाचून आपल्याला याची कल्पना आली असेल. तर साहेब, कोणाचं पत्र मिळालंय आणि काय सांगाल त्यांना? ये अक्षय बुलढाणा से पत्र मिळाले हे. जे पत्र पाठवलं मी एवढ्या लांब असून सनी आमच्याबद्दल त्यांना इतना एवढा आदर आहे. आम्हाला खूप बरं वाटतं. एवढे आम्ही इथं असून तरी आमचे ते आठवण काढतं घरचे. ही राखी आणि हे जे पत्र मला भेटलेलं आहे ते प्रिया यादव यांनी पाठवले. तर ती माझी पूर्ण भारतीय माझ्या ज्या बहिणी आहेत त्या सर्वच आहेत, पण ही स्पेशली मला तिची चिठ्ठी माझ्या हातात पडलेली आहे प्रिया यादवची. तर मला तिला थँक्स बोलायचं आहे. आणि माझ्या बहिणीच्या पहिली तिची मला राखी आलेली आहे. तर माझी पण बहीण मला एकुलती एकच आहे, मी तिला भाऊ एकुलता एकच आहे. तर असे एक्सप्रेशन आता मी ते माझे येत आहेत की तिला किती मी थँक्स बोलेल तेवढं कमीच आहे. तर आत्ता म्हणजे ह्या रक्षाबंधनाला मी तर ती घरी येऊ शकत नाही ना, ही जिची चिठ्ठी मला भेटलेली आहे तिच्यापर्यंत मी पोचू शकत. तर ह्याच्यानंतर पण म्हणजे पुढच्या वेळेस पण तुमची राखी येऊ नाही हो, आमचे ह्याच्या पुढे पण तुम्हाला आभार आहेतच. मी आता इथे अजूनपर्यंत खंबीर उभा आहे. ज्यांच्या बहिणी
जे भाऊ आज सीमेवरती ह्याच्या पहिले देशरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण टाकलेलं आहे, तर त्यांच्यासाठी तर तू पण एक त्यांच्या नावावरती त्यांच्या बहिणीनं एक पत्र लिही, असं मी तुला एक विनंती करतोय. हे मला माझ्या छोट्या बहिणीचं वैष्णवी विश्वनाथ मोहिते, इयत्ता 9वी, भारत विद्यालय बुलढाणा येथे शिकणारी छोटी मुलगी आहे ताई, का जिने हे पत्र मला भेटलं आहे. असं असंख्य छोट्या बहिणींनी आम्हाला सैन्यात जे आहे आम्ही त्यांना मिळालेले पत्र आहे, ते वाचून मला खूप म्हणजे माझं मन भरून आलं की गडाख साहेब, घरच्या रक्षाबंधनाची एखादी आठवण ताईला काही सांगायचं आहे? नाही, रक्षाबंधनाला तर मला आठवतच नाही. मी 12 वर्षातून एकदा पण गेलो, पण मग तरी पण त्या जेव्हा पण मी गेल्यावर रक्षाबंधन, भाऊबीज हे कार्यक्रम त्या राबवतात. कारण की आम्ही जेव्हा येतो तेव्हा रक्षाबंधन आणि भाऊबीज तर नसतेच, पण मग जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचं रक्षाबंधन आणि भाऊबीज असतं. आमचं रक्षाबंधन आम्ही इथंच आमच्या मित्रांसोबत, भावांसोबत मानतो. हेच आमचा परिवार आहे. कोणी आपलं माणूस आलं इथपर्यंत की कसं वाटतं नेमकं? आणि ही पत्र राख्या थेट आल्या आहेत महाराष्ट्रातनं, कसं वाटतं? मला तर खूप आनंद वाटला, कारण का मी पाटील आहे आणि खरोखरच मला समृद्धी पाटील ही खरोखरच मला बहीण लाभलेली आहे. खरोखरच माझ्या हातामध्ये जसं पत्र भेटलं मला खूप आनंद झालेला आहे. कारण समृद्धी पाटीलीनं लिहिलं आहे की माझा भाऊ सीमेवरती रक्षण करतोय, बहिणीपुरता नाही, आम्ही देशवासियांचे सर्वांचेच रक्षण करतोय आणि त्या रक्षणासाठीच आम्ही इथं सज्ज झालेलो आहे. आणि दरवर्षी ह्या राख्या पोचतात, त्यापासून आम्हाला घरची वगैरे जास्त आठवण करायची काही जरूरत भासत नाही. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला. हा कार्यक्रम जो केला भरपूर चांगलं वाटलं आम्हाला. आम्हाला हे पत्र भेटलेलं आहे दीपाली बुधवत, त्याच्यानंतर भुवनेश्वर कीर्तनी विद्यालय, हर्ष जितेंद्र ठाकूर, 10वी तुकडी ब, आणखीन एक गायत्री, ह्या बहिणीने आम्हाला आज पत्र पाठवलेलं आहे. खूप आनंद झाला आम्हाला. आम्ही आमच्या घरी प्रत्येक वेळी सांगत असतो की पुढच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येऊ, पण आम्ही पोचू शकत नाही, कारण आमच्यासाठी सर्वात पहिला देशरक्षणाची ड्युटी आहे, ती सोडून आम्ही जाऊ शकत नाही वेळेत प्रत्येक सणाला. लय आनंद होते बिकॉज हे आपला एक स्पेशल ऑकेशन आहे आणि तुम्ही किती लांब आली आणि आपला हे राखी ते घेऊन आली. माझा ह्यांचं लेटर भेटलं, मधुरा कुलकर्णी आणि सुभाषिनी सोनवाने. तुम्ही खूप खूप अभ्यास करा आणि नंतर माझ्या बेस्ट विशेस आहे, तुम्ही पण आर्म्ड फोर्सेसमध्ये या. दॅट कॅन बी द बेस्ट थिंग पॉसिबल फॉर यू. अँड बस बाकी महाराष्ट्रामध्ये अँड पूर्ण हिंदुस्थानमध्ये माझा ते बहिणी आहे, त्याला पण आम्ही सांगतो थ्रू झी मराठी. त्यांचा आभारी आहे आम्ही. त्यांनी हेपर्यंत आलेलं आहे की तुम्ही काय काळजी करू नका, आपला काम करत राहा, मी हितच आहे, तुम्हाला सेफ्टी आणि सिक्युरिटीची काय काळजी करायला गरज नाही. मला खूप अभिमान वाटतो या बहिणींचा पण, आणि खूप बरं वाटलं, कारण हे सोशल मीडियामुळं पहिले आता व्हॉट्सॲप के ऊपर राखे आता आहे, राखे येते होते, पण आता ते हे पत्राद्वारे आल्यामुळं जास्त अनुभव होतो आहे. आणि ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे मला सख्खी बहीण नाही आहे, एक मावस बहीण आहे आणि एक चुलत बहीण आहे. आणि विशेष म्हणजे रक्षाबंधनचा कार्यक्रम मी जास्त 1 ते 2 वेळा साजरा केला असेल गावाकडं. त्याच्यामुळं मला हे पत्रामुळे भरपूर फिलिंग वाटतं आहे की आपल्या बहिणी पण आहेत आणि ज्या आत्ता इथे नाही आहेत आणि त्या आपल्यावर इतकं प्रेम करतायत. ते मी फक्त इतकं सांगतो तुम्हाला शेळके साहेब, देशातल्या तमाम लोकांना तुमच्याबद्दल खूप आदर आहे. विशेषतः या मुलांच्या राख्या वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात आला असेलच. आणि खूप 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 साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या सणाच्या. मैं यही कहना चाहूँगा कि रक्षाबंधन हमारा एक हिंदू का बहुत बड़ा त्यौहार होता है, जिसमें से एक हर सोल्जर का एक मतलब अलग से एक होता है कि छुट्टी का प्लानिंग होता है जाने का कि रक्षाबंधन पे घर पे मनाया जाए, ताकि खुशियाँ परिवार के साथ बिल्कुल सम्मिलित किए जाएँ. और कभी कभी मौका मिलता है, कभी कभी नहीं मिलता, लेकिन आज चिट्ठी पढ़ के मैं बहुत खुशी हुई है की हमारी बहनों ने हमारे लिए चिट्ठी भेजी और हमारे लिए बहुत दुआ करते हैं. कसं वाटलं ही पत्र मिळाली? मला लय आनंद वाटते. मला ते सुमेधा संजय लोखंडेची लेटर आलं आहे. मला तिला सांगायची, मी हे इथं तुम्हाला देशला रक्षा करायला, तुम्ही चिंता काय होऊ नका, तुम्ही पढाईमध्ये लक्ष ठेवा, अध्यक्ष करा,
ते सांगायचे. आज या सैनिक भावांशी आपण बोललो. ज्या ठिकाणी आत्ता आपण आहोत त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे कुठं आहोत हे जरी सांगता येत नसलं तरी याच ठिकाणी आपलं शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानशी वारंवार आपल्या चकमकी झडतात. अत्यंत कठीण परिस्थिती असते. इथं कैक महिने मोठ्या प्रमाणावरती बर्फ असतो. हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असतो. इतर वेळी देखील इथं शत्रूबरोबरच निसर्गाशी दोन हात करावे लागतात. मात्र ही मंडळी ग्रेट काय आहेत तर थोडंसं करणाऱ्या आणि भरपूर बोलणाऱ्या लोकांना आपण कायम भेटतो, पण देशासाठी आपला जीव देखील द्यायला तयार असणाऱ्या मात्र फार कमी बोलणाऱ्या आणि खूप मोठं काम करून देखील आम्ही आमचं कर्तव्य करतोय असं सांगणाऱ्या या जवानांना खरोखर मानाचा जय हिंद करावा असा वाटतो. सैनिको हो, मराठीतलं एक खूप छान गाणं आठवतं सणावाराच्या वेळेला. भारतीय नागरिकाचा घास रोज आडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. आजचा हा सण तुमच्यासोबत साजरा करता आला, खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आमच्या सर्व भावांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यापुढेही आपल्याला इतर आणखी आपल्या सैनिक भावांना भेटायला जायचं आहे. या रोमांचकारी प्रवासामध्ये आपण राहा आमच्यासोबत असेच. काश्मीरात एलओसीचं संरक्षण करणं हे आर्मीचं प्रमुख काम आहेच, पण तरीही चुकून विपरीत परिस्थितीत दहशतवादी काश्मीरात घुसलेच तर त्यांचा नायनाट करण्याचं काम राष्ट्रीय रायफल्सतर्फे केलं जातं. राष्ट्रीय रायफल्स हा सुद्धा आर्मीचाच एक भाग. सीमेवरून आत आलेल्यांचा खात्मा करणं म्हणजेच काउंटर इन्सर्जन्सी आणि काउंटर टेररिझम हे राष्ट्रीय रायफल्सचं प्रमुख उद्दिष्ट. अलीकडच्या काळामधली भारतीय सैन्य दलामधली सर्वाधिक डेकोरेटेड म्हणजे सर्वाधिक शौर्य पदक प्राप्त असलेल्या राष्ट्रीय रायफल्सच्या या शूर जवानांच्या सोबत आपण आहोत. सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूयात. भारतीय सैन्य दलातला जवान हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं कर्तव्य निभावण्याकरता सीमेवरती पाय रोवून इथं घट्ट उभा आहे आणि इथली सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर भारतीय सेना किती आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काम करते याची कल्पना येते. सण वार उत्सव काहीही असलं तरी सर्वप्रथम देशाचं संरक्षण हा भारतीय सेनेच्या मनामधला पहिला विचार असतो. मात्र देशवासीय या सैनिकांना विसरलेले नाहीत हे आज या सैनिकांच्या हातातल्या पत्ररूपी राख्या आपल्याला सांगतायत. सैनिकांची ही फार मोठी ताकद आहे, कारण या सैनिकांना माहिती आहे की भारताचा प्रत्येक नागरिक आमच्यावरती जीवापाड प्रेम करतो आणि हे प्रेम तर महाराष्ट्राच्या हजारो घरातनं लाखो चिमुकल्यांनी आपल्या हातानं पाठवलेल्या पत्ररूपी राख्या जेव्हा सैनिकांच्या हातामध्ये पडल्या, आपण विचारूयात या सैनिकांना की त्यांची प्रतिक्रिया काय आहे. खूप सुंदर राख्या आहेत. रक्षाबंधन, सीमेवरचं रक्षाबंधन या राख्यांनी यावर्षी साजरं होतोय, काय वाटतं सर? हे पत्र वाचून खूप आनंद होतोय आणि हे सायली शंकर शिंदे हिने एक इयत्ता 7वी कक्षातल्या चिमुकलीने हे पत्र लिहिलंय. ती लिहिते की आमचे शूरवीर भाऊ कसे आहात? मला वाटत नाही तुम्ही खूप मस्त असाल. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित शिक्षण व सुरक्षित राहतो. यासाठी आम्हाला अभिमानाने सांगावंसं वाटतं की जय हिंद, भारत माता की जय. क्या बात. तिरंगी रंगात रंगलेली राखी वाचताना काय भावना आहेत मनामध्ये? मनामध्ये भावना आहे, आज रक्षाबंधनचा सण आहे. आमची बहीण आमच्याबरोबर नसली तरी या पत्ररूपाने आम्हाला ही राखी मिळालेली आहे. ही राखी जिना पाठवलेली आहे तिचं नाव आहे समृद्धी गाडेकर. हिनं खूप छान लिहिलेलं आहे याच्यामध्ये. जसे फुलाविना सुगंध नाही, विद्याविना विद्याच नाही, त्याचप्रमाणे रक्षाबंधन या सणाच्या बहीण भावाविना शोभाच नाही. तुम्ही जसे सैनिकांना देशच नाही, तुम्हाला जशी तुमचे बहीण व आईवडिलां आई बाबा सर्वांची आठवण येते तशी आम्हालाही तुमची आठवण येते. म्हणून आम्ही तुम्हाला पत्र पाठवत आहे. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची लाडकी बहीण समृद्धी गाडेकर. हे माझ्या छोट्या ताईनं, तिचं नाव आहे गौरी रतन निलोगी. ही बदलापूरची ताई आहे माझी छोटी, आणि तिनं आमच्याकडे एक सुंदर पत्र लिहिलं आहे. सैनिक तुम्ही तेथे सीमेवर आहात म्हणून आज आम्ही सुखात आहोत. आज जर तुम्ही सीमेवर नसता तर आज आम्ही येथे नसतो. तुमच्यामुळे हा महाराष्ट्र भारत सुखात आहे, म्हणून तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. ताई जर पाठवल्या राखीला मी निश्चितच तुला उत्तर देईन आणि थँक्स आहे आणि खूप खूप आभार मानतो आणि माझ्या आठवणीत नेहमीच रक्षाबंधन राहील. चव्हाण साहेब, कोणाची राखी मिळाली तुम्हाला? हे ऐश्वर्या भाकरे बेळगावची राखी मिळालेला आहे. बेळगावचीच मिळाली? वा वा वा, चव्हाण साहेब बेळगावचे आहेत, क्या बात आहे. रातनी तालुक्याचा राहणार आहे.
हे राखीमध्ये लिहिलेलं आहे. गावची राखी मिळाली म्हणजे तुम्हाला? होय, क्या बात. हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. प्रिय फौजी भाई, मेरी राखी के रखना लाज भैया, यह राखी नहीं मेरा प्यार है भैया. भगवान से प्रार्थना करती हूँ कि यह राखी दुश्मन से आपकी रक्षा करे और आपको बढ़ते कदमों से आगे बढ़ाए और आपके परिवार को हमेशा खुश रहे. आपकी लाडकी बहन. ही रॉकी मला भेटलेली आहे. साक्षी ठाकरे 10वी वर्गातील विद्यार्थिनी आहे. ही सोमलवार हायस्कूल रामदासपेठ नागपूर येथून. तर ती मला लिहिते की दादा, आज मी गौरवाने म्हणू शकते की माझा देश सुरक्षित आहे आणि ते फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही आमच्यासाठी तिकडे युद्ध करता व त्यामुळे आम्ही सुरक्षित असतो. तुम्ही तिकडे रात्रंदिवस पहारा देता, म्हणूनच इथे आम्ही सुखाची झोप घेतो. मला व आमच्या सर्वांकडून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद करू इच्छितो व आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की आम्ही देशाला उन्नतीच्या शिखरावर नेऊ व तुमच्या श्रमाचे सोनं करू. एका बहिणीच्या नात्याने मी तुम्हाला राखी पाठवतोय व तुम्हा सगळ्या भावांना हॅपी रक्षाबंधन. ही मला ह्या पत्रावरून एवढंच म्हणायचं आहे की या नागपूरची हवा पण इथं माझ्यापर्यंत पोचत नाही, पण तिची राखी माझ्यापर्यंत पोचली. यापेक्षा आणखीन मला मोठा आनंद काय असू शकतो. मला नरेंद्र आडाने या विद्यार्थ्याची राखीमध्ये 9वी क नागपूर रामदासपेठ नागपूर इथे राखी भेटलेली आहे. तर मी यांचं मनापासून आभारी मानतो की आपण या ठिकाणी मला अशा दुर्गम भागात मला राखी पाठवली. तर मी नाही, माझे सर्व बंधू आहेत, सर्वांना राखी पाठवली. त्याच्याबद्दल मी सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांचे एक मोठा भाऊ म्हणून आम्ही सर्वजण त्यांचे आभार मानतो. मी संतोष जी 24 तास यांचे खूप खूप आभारी आहे. आणि ह्यांनी जो आमच्यासाठी धागा शौर्याचा राखी अभिमानाची हा कार्यक्रम ठेवला आहे. आणि या माध्यमातून माझ्या छोट्याशा बहिणीने म्हणजे पायल हिने माझ्यासाठी लिहिलं आहे की आज रक्षाबंधन आपल्यापैकी काहींना आपल्या घरी जाण्यास देखील मिळाले नसेल. तुम्ही आमच्यासाठी जे काही करत आहात त्यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुम्ही आहात म्हणून आम्ही इथे सुखाने राहू शकत आहोत. तरी मी या बहिणीला माझ्या एक संदेशामधून सांगू इच्छितो की ताई, तू काही एक काळजी करू नकोस. आम्ही जोपर्यंत आहोत किंवा आमच्या शरीरामध्ये रक्ताचा लास्ट याने अंतवाला जो थेंब आहे तोपर्यंत आम्ही तुमच्यासाठी लढू. आणि ताई, तुझे मी खूप खूप आभारी आहे. आणि माझी सख्खी बहीण राणी हिला पण मी एक संदेश देऊ इच्छितो की ताई, तुझी राखी पोचायच्या पहिली मला पायल ताई आणि सानिका ताईंनी राखी पाठवलेली आहे. त्यासाठी मी 24 तास यांचा खूप खूप आभारी आहे. सर, मला राखी मिळालेली आहे चैताली देवेंद्र ठीक रत्नागिरीवरून. ती लिहिते, वर्तमानपत्रातील बातम्या वाचल्या की आपल्याबद्दल मनामध्ये कुतूहल निर्माण होते. त्या ठिकाणी तुम्ही सर्व सैनिक आपले प्राण पणाला लावून सर्व देशबांधवांचे व देशप्रेमीचे रक्षण करता. त्यामुळे आम्ही येथे सुरक्षित जीवन जगतो. खूप छान असं वक्तव्य लिहिलेलं आहे तिने. तिचे मनापासून आभार मानतो आणि रक्षाबंधनाच्या तिला पण शुभेच्छा देतो. क्या बात आहे. तांबेसाहेब, कोणाची राखी मिळाली? मला आज जी पत्ररूपी राखी भेटली आहे त्या चिमुरड्या बहिणीने स्वतःचं नाव लिहिण्यास विसरली आहे, फक्त ॲड्रेस लिहिलेला आहे, काय हरकत नाही. ती लिहिते, भाई आप तो त्यौहार मनाने के लिए भी घर नहीं जा सकते, इसलिए हमने ये खत आपको भेजा है. मुझे जो भी लगता है ये मैं आपको इस खत से भेजने वाली हूँ. आप हमारे देश की शान हो, बॉर्डर पर जाते हो, अपने प्राण की फिक्र ना करके लड़ते हो, इसलिए हम यहाँ पे चैन से जी पाते हैं. और भी कुछ बहुत ज़्यादा इन्होंने सैनिकों के प्रति अपना आभार व्यक्त किया है. तो मैं इसी बहन को ये कहना चाहूँगा कि आपने जो हमारे लिए यहाँ पे दूर तक राखी आपकी हमें रक्षाबंधन से पहले मिली है, इसके लिए बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू. सर, मला या हावळे चैत्राली रवींद्र चंपावती विद्यालय बीड महाराष्ट्र ये चिमुकल्या या दीदीनी या ताईनी माझ्यासाठी इतने दूर राखी भेजा है. उसने लिखा है, रक्षाबंधन त्यौहार के अवसर पर देश में हर घर में बहना अपने भाइयों की राखी बांध रही है, लेकिन इस समय आप सभी इस मुल्क की रक्षा हेतु सीमाओं पर खड़ा हो पहरा दे रहे हो. आप ही के कारण हम सभी देश के सुरक्षित है. देश की रक्षा करते हुए हम आप सभी बहनों की, सभी देशवासियों के शत्रुओं से रक्षा करते हैं. इस बहना ने और बहुत कुछ लिखा है. काय तिला सांगाल आज? तिला आज मी की पत्राद्वारे तिनं माझ्यासाठी एक राखी पाठवलेली आहे. तिच्यासाठी तिचा मी शुक्रगुजार हूँ और उसको बहुत बहुत धन्यवाद देतो. हे नागपूरहून आलेलं आहे. हे भागवत भगतराव सोमनाथ त्याने लिहिलेलं आहे, सैनिक म्हणजे आमचे रक्षक, तेचमुळे आज आम्ही आमच्या घरी सुखरूप झोप घेऊ शकतो. आज ते भारत पाकिस्तान सीमेवर नसते तर आज
आम्हा काय झाले असते, सैनिकांमुळे आपला भारत देश सुरक्षित आहे. हे माझ्याकडून सैनिकास पत्ररूपी राखी पाठवत आहे. लास्टला लिहिले त्याने जय हिंद जय भारत. पत्र तकरीबन 2001च्या नंतर मी पत्र पाहिलेलं नाही. राखी फक्त येते. त्याच्यानंतर पहिला त्याच्या अगोदर येत होते, जो युनिटमध्ये वगैरे जो लाईन ऑफ कंट्रोलवरती या दुर्गम जागात पत्र येत होते. त्याच्यात पहिलं 2001च्या नंतर मला पत्र आलेलं नाही. म्हणजे या राखीच्या निमित्तानं ती एक वेगळी आनंदाची गोष्ट आहे की पत्र म्हणजे सैनिकांच्या करता खूप आठवणी असायच्या आणि खूप वर्षानंतर इथं सीमेवरती सैनिकांना हे पत्र मिळालं. मी माझ्या बहिणीला पण सांगू इच्छितो की तुझ्या पहिले एक माझ्या छोट्याशा बहिणीने मला लाखी पाठवली आहे आणि तुझी लाखी आल्यानंतर ती पण आणि दोन्ही पण मला बघून अति आनंद होईल आणि लाखी पौर्णिमा साजरा केलेला असं मला पूर्ण 6 वर्ष सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच हा वेळ आला आहे आणि मला यामुळे खूप आनंद होतोय. नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा, नाही जुमानत कधी ऊन पाऊस वारा, तुझ्यामुळे दादा आज सुरक्षित भारत सारा. क्या बात आहे, क्या बात. माझ्याकडून रक्षाबंधनच्या खूप शुभेच्छा आहेत आणि त्यानं माझ्यासाठी जी राखी पाठवली त्याचं मी उत्तर तिला पत्राद्वारे देईन. माझ्या युनिटमध्ये जेवढे आहेत त्या सर्वांना तुमचे जे पत्र आहेत ते मिळालेले आहेत, त्याबद्दल मी सर्वांनाच आभार मानतो. आणि तुमचे हे जे पत्र मिळाले आहेत ते आमच्या प्रत्येक म्हणजे इथे जो आहे माझ्याबरोबर आणि माझ्या युनिटचे जे पण आहेत माझ्याबरोबर त्यांच्या प्रत्येकांकडून तुम्हाला लाख लाख धन्यवाद. आणि आमचं हे जे मनोबल आहे हे तुमच्या पत्रांमुळेच वाढलं जातं. तुमची जी हेल्प आहे, तुमचा जो साथ आहे आम्हाला, आम्ही हा सारखं तुमच्याकडून याचीच अपेक्षा करतो. आम्हाला फक्त तुमचा साथ हवा आहे, बाकी आम्ही आमची कामगिरी एकदम चांगल्या तरीके पार पाडू. सरहद पर खड़े रखवालों को, इस देश के पहरेदारों को दिल से मेरा सलाम है, दिल से मेरा सलाम है. ये देश चैन से सोता है, वह पहरे पर जब होता है. जो आंख उठाता है दुश्मन तो अपनी जान वो खोता है. उनकी वजह से आज सुरक्षित ये सारी अवाम है. दिल से मेरा सलाम है, दिल से मेरा सलाम है. महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या हजारो राख्या काश्मीरात भारताच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या समर्थ मनगटांवर विराजमान झाल्या. आपल्या घरापासून, जीवलगांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या जवानांना, अधिकाऱ्यांना रक्षाबंधनानिमित्त 2 क्षण आनंदाचे मिळवून देता आले, हे आमचं म्हणजेच झी 24 तासचं अहोभाग्य. जय हिंद.